त्यांनी पैसे आणून त्यांना करते की हो. आपण आणले तर आपण याला घाम गाळलाय पैसे आणायला. कोण सांगणारा त्याला दम आहे. आण ना निधी म्हणाव कुणाला आणायचंय त्यांनी. पैसे आणायचे नाही तर आणलेले तुम्ही कशाला. एक काम करा की म्हणा, दुसरं काय तर करा ना. आटपाडीसाठी मी जटलोय का नाही, मी निधी आणलाय का नाही, मग कशासाठी वाटोळ. ते जर वाटोळ्याचं सांगत असतील तुम्ही ऐकायचं काम आहे का. नमस्कार, आपण ऐकत आहात साहित्यभूमी न्यूजवर आजच्या दिवसातील विशेष बातमी. आटपाडीच्या रस्त्याच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा तापलं आहे. तानाजी पाटील यांनी स्पष्ट शब्दात दिला इशारा. बस कशा जाणार, आधीच खुणा केलेल्या जागेतूनच रस्ता करा, लोकांची गैरसोय थांबवा. सत्ता कोणाचीही असो, 20 कोटींचा निधी आणायला आम्ही घाम गाळला आहे. नेमकं काय घडलं, वाद कशामुळे निर्माण झाला, पाहुयात संपूर्ण प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून. 3 फूट सोडून गटरच्या अलीकडे त्यांनी पैसे आणून त्यांना करते की हो. आपण आणले तर आपण याला घाम गाळलाय पैसे आणायला. काय संबंध आहे काही आटपाडीचा आम्ही वाईटपणा घ्यायला काही ही नाही. वरने इथपर्यंत झाला, खालने इथपर्यंत झाला. राहिलेल्या पीसमध्ये जर राजकारण कोण करत असेल की चुकीचं आहे. ही आटपाडीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काय तिथं आता ट्रॅव्हल्स थांबतील. कुठं थांबणार. ट्रॅव्हल्स जे मुंबईला जाणारा थांबते. वाहनवाला इथं पार्किंग करून कोण आलेल्याला सोडा स्टँडवर येतो तर जायच कसं. की पहिली कोंडीत सोडवायला आपण हे पैसे 20 कोटी दिले का काय दुसऱ्यासाठी दिले. हा तिथं आपलं ठरलं होतं, माप टाकलं होतं. मग माप टाकलं आत कसं केलं. 10 मीटरनं आत म्हणजे जुकलं 3 मीटरनं आत जवळजवळ 11 फूट आत झाला. 10.5 11 फूट. कसं वाहन बसणार, माणसं कशी येणार सांग. कसं असं का वागलं, काय म्हणतात. 11.5 मीटर आम्हाला कोण सांगणारा त्याला दम आहे. आण ना निधी म्हणाव कुणाला आणायचंय त्यांनी. पैसे आणायचे नाही तर आणलेले तुम्ही कशाला. एक काम करा की म्हणा, दुसरं काय तर करा ना. हा या आटपाडीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पेटला सगळा वाईटपणा अंगावर घेऊन आम्ही पेट साफ केली आहे. सगळं पायऱ्या काढून सगळं टोटली करून घेतल्या. निवडणुकीत तोटा झाला मान्य केला आम्ही. ही पैसे आणलेलं की चांगल्या कामाला वापर झाला पाहिजे. तुम्हाला चालणार. अरे नियमाने रस्ता अध्यक्ष आता काम बंद ठेवा. बोलणार आहे त्यांनी काम केलं. अजिबात मी जमणार. त्यांच्या बाजूलाच काम करतो. अध्यक्ष हे तुम्ही कुठे काय ठरलं होतं. नाही काय माझा प्रश्न मी मांडायचा नाही असं कोणी सांगितलं. माझ्या राणा प्रश्न मार्किंग केलं की नाही. पण तुम्ही मला मान्य करा, आपण मार्किंग केलंय की नाही. मग त्याच्या आत घेताना आणणारा पैसे मी आहे, मला विचारणं काम आहे का नाही. कोण सत्ता आली विषय सोडा. आटपाडीसाठी मी जटलोय का नाही, मी निधी आणलाय का नाही, मग कशासाठी वाटोळ. ते जर वाटोळ्याचं सांगत असतील तुम्ही ऐकायचं काम आहे का. हा कुणाला याचं घेणं नाही देणं नाही. राजकारण करायचंय. आम्ही राजकारण बघत नाही, समाजकारण पाहिजे. जे पहिल्या जे खुणा आहेत त्या पद्धतीनं झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो अजिबात तुम्ही चालू करायचं. ह्याकडे बी गटारी फोडायची, माझ्याकडे बी चुकवली. तुम्ही आहे ते मागे घ्या सारून आणि विषय संपवा. नाही नाही अध्यक्ष शिटे सर बोलू दे मला. मला बोलू दे. आता कुठे गेला? केलं तर बोलू दे. पद्धत नाही. अरे मला बोलू दे. कशी वाहन बसणार सांगा ना. अध्यक्ष त्यांना विचारलं कोणत्या बेसिसवर सर्वे केला. इथं पॉप्युलर वाहनाचा विचार त्यांनी केलेला नाही. इथं ट्रॅव्हल्स उभा राहते. इथं टोटल गाडी तर बसते का इथं? गाडी पण बसत नाही ना. काढलाय मी परवाचा. बघा एसटी बसते इथली एसटी बसते का पण घेऊन हात घ्या. जेवढं मार्किंग पहिलं केलंय त्या पद्धतीने करा. अध्यक्ष मार्किंग पद्धतीने करा. गटरीचे कचडे मोडत आली ती इथं तसंच कचडे ठेवतात. जे खाल्लं करत आलो ती करा. कुणाही मर्जीसाठी. अरे माझं बी काहीतरी ऐकायचं. साठी पाहत रहा साहित्यभूमी न्यूज.
आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. पाहत रहा साहित्यभूमी न्यूज.